प्रत्येक महिन्यात आमची एक इथे डिलाय रोडला साधारणपणे व्हिजिट असते. मग मी असीन, सुनील शिंदेजी असतील, अजय चौधरी साहेब असतील, सचिन भाऊ असतील, आशिषजी असतील आणि आमचे स्थानिक सगळे शिवसैनिक असतील. सरकार असताना देखील अधिकाऱ्यांसोबत आम्ही इथे यायचो आणि पाहणी करायचो. त्यावेळी अर्थात जे काही विषय आम्ही सोडू शकत होतो ते सोडवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला आठवत असेल, सरकार असताना देखील महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही केंद्र सरकारसोबत सतत बोलत होतो, कारण रेल्वेकडून जो काही उशीर झाला होता तो जगजाहीर होता. एकदा तर असं पण सांगितलं गेलं होतं की गर्डर हरवलेले आहेत. हे सगळं होत असताना अर्थात आता काम आपण बघताय की हळूहळू एका गतीने पुढे चाललेलं आहे. मध्यंतरीच्या काळात जेव्हा मी इथे आलेलो 2 महिन्यांपूर्वी, तेव्हा एक वेगळा प्रॉब्लेम निर्माण झालेला, तो म्हणजे खडीचा. एक कंपनी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्गीयांची खडी घोटाळा करत होती आणि त्यामुळेच मुंबईच्या कुठच्याही रस्त्यांना खडी पुरवली जात नव्हती. आज अर्थात इथे आल्यानंतर एक पाहायला मिळतं की रॅम्पचं काम पूर्ण होत आलं आहे. एका बाजूचं काम कदाचित पुढच्या महिन्यापर्यंत होईल. दुःख याच गोष्टीचं होतं की जे काम साधारणपणे मागच्या वर्षी व्हायला पाहिजे होतं ते रेल्वेच्या साधारणपणे जो काही त्रास होता किंवा रेल्वेची दिरंगाई होती त्याच्यामुळे झालं नाही. आणि आता हळूहळू काम हे पुढे चाललेलं आहे. अर्थात आम्ही हा ब्रिज असेल, गोखले रोडचा ब्रिज असेल, ह्याच्यावर लक्ष ठेवून आहे. सतत विधिमंडळात असेल किंवा बाहेर पण प्रश्न विचारत असतो. या रस्त्याचं नाव स्थानिकांनी आता डिलाय रोडपासून डिले रोड होते की काय ह्याची भीती आता व्यक्त केलेली आहे. तरी देखील आम्ही अग्रेसर आहोत. प्रत्येक महिन्यात इथे येतो आणि पाहणी करून जे काही प्रश्न विचारायचे आणि जे काही साधारणपणे प्रॉब्लेम असतील आमच्या लेवलला सोडवण्याचा प्रयत्न करत आहे ते आपण पाहता. ब्रिजची समोरची बाजू पूर्ण झाली, ही बाजू एका बाजूला ब्रिजची बाजू पूर्ण झालेली, तरी देखील जेवढा रिलीफ मिळायला पाहिजे तेवढा मिळालेला नाही. जो मेन ब्रिज आहे तो चालू व्हायला अजूनही मला वाटतं 1.5 महिना जाईल. ही दुःखाची गोष्ट आहे, दुर्दैवी आहे. तरी देखील जेवढं BMCला आम्ही ढकलू शकतो तेवढं ढकलण्याचा प्रयत्न करत आहोत. गणेशोत्सवाच्या आधी हा ब्रिज पूर्ण होईल का? कारण ते प्रचंड मला वाटतं तेवढं लवकर होणार नाही आणि हेच मी आत्ता ठोसून सांगू इच्छितो. आम्ही हा विषय परत एकदा मुंबईच्या प्रशासकांसोबत घेणार आहे, कारण ज्या गतीने हे काम व्हायला पाहिजे होतं ते गतीने होत नाही आहे. आदित्य, जिस तरीके का ब्रिज मराठी जयंत पाटील आता पण मी तिथे नाही आहे, मी इथे आलो आहे. नेमकी कशासाठी वेळ उद्धव साहेबांसोबत बोलतात आणि इंडियाचं आयोजन असेल किंवा आपण पाहत असाल ज्या काही घडामोडी आहेत राज्यामध्ये त्याची चर्चा होत असेल. निवडणूक आयोगाला आज जे राष्ट्रवादीकडून पत्र दिलेलं आहे त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षात कुठल्याही प्रकारची फूट नाहीये, त्यामुळे कसं बघताय? कारण की ज्या पद्धतीने फूट नाही, ते पत्र मी वाचलेलं नाहीये म्हणून. उद्धव साहेब आणि राजसाहेबांची चर्चा होणार आहे. उद्धव साहेब आणि राजसाहेब कधी? स्मारक संदर्भात मला तरी माहिती नाही. आदित्य, इस ब्रिज को लेकर के आप लगातार इंस्पेक्शन कर रहे हैं लोगों के साथ, क्या अभी कितना काम बाकी है और किस तरीके से आप लोग प्रयत्न कर रहे हैं? एक जो मुंबई में इंफ्रास्ट्रक्चर को पुश हम कर रहे थे महाविकास आघाड़ी सरकार करके, अगर आपको याद होगा कि हमारी सरकार के वक्त मैं खुद यहाँ आता था, हमारे सारे जो ऑफिसर्स है वो आते थे और पुश करने की बात करते थे. मैंने स्वयं केंद्रीय रेलवे मंत्री से बात करी थी इस पर, क्योंकि रेलवे से काफ़ी सारा डिले हुआ था. अभी बात BMC के कोर्ट में है. यही देखना चाहते हैं हम कि कितने जल्दी हो सकता है. डेडलाइन पे डेडलाइन आती जाती है लेकिन काम पूरा नहीं हो रहा है. यहाँ के जो सारे काम करने वाले लोग हैं, हमारे इंजीनियर्स हैं, उनके साथ मैं बात करते रहता हूँ. उनकी तो मेहनत पूरी है. मैं ये भी देखता हूँ कि अगर कोई उनको प्रॉब्लम हो तो उसको कैसे सुलझाया जाए. जो भी जटिल परिस्थितियाँ आती हैं उनको सुलझाया कैसे जा सकता है, उस पर मेरा ध्यान होता है. यहाँ के सारे जो रेसिडेंट्स हैं या वर्ली में सारे जो लोग काम करने आते हैं उनको तकलीफ़ तो बहुत हो रही है, क्योंकि ट्रैफिक की तकलीफ़ है. अगर आप देखें तो अलॉन्ग विद ट्रैफिक सारे जो इधर के इश्यूज़ है मिसमैनेजमेंट के, वो इसी ब्रिज से लेके हैं, क्योंकि लगभग 4 साल से ये ब्रिज अभी बंद है. जो भी देरी रेलवे से हुई, अभी मैं यही चाहता हूँ कि BMC इतनी देरी ना करे और जल्द से जल्द ये जो ब्रिज है वो पूरा हो जाए. पहली जो डेडलाइन थी वो जुलाई की थी, अभी अगस्त तक गई थी, लेकिन मुझे नहीं लग रहा है कि अगस्त तक पूरा होगा. मैं यही दरख्वास्त करूंगा, BMC से विनती करूंगा कि जल्द से जल्द जो भी पूरी मशीनरी हो यहाँ पे लगाई जाए. और सिर्फ मेरा चुनाव क्षेत्र इसलिए नहीं, लेकिन यहाँ की जो जनता है, जो मुंबई कर है, उनके लिए काम हो. आदित्य, आज CM ने जेजूरी में कहा कि उद्धव ठाकरे पर तंज कसते हुए कहा कि कहीं न कहीं देवेंद्र फडणवीस मास्टर ब्लास्टर हैं और उन्होंने चौके छक्के भी मारे, विकेट भी लिया. अभी स्टंपिंग किसकी होने वाली है उनको पता होगा शायद, लेकिन एक बात साफ है कि आज भी अगर आप देखें तो उनके प्रोग्राम से लोग निकलते जा रहे थे, क्योंकि टेप एक ही बजती रहती है. 1 साल हुआ उनको CM होके. जो इलीगल है, इमोरल है, गद्दार तो गद्दार ही रहे, लेकिन हम पे निशाना, हम पे बोलते रहो खुद ने गद्दारी क्यों की, यही रोते रहो, लेकिन जनता के लिए क्या काम किया अभी तक बता नहीं पाए. तुम्ही आज टोलचा मुद्दा उपस्थित केला. आज जेजुरीमध्ये ज्या पद्धतीनं भाषणं झालेली आहेत, देवेंद्र फडणवीस हे मास्टर ब्लास्टर आहेत. नाही, मी त्यांचं भाषण बघत नाही हो, आणि मला वाटत नाही जनता पण बघते.
तुम्ही आज टोलचा प्रश्न मुद्दा उपस्थित केला, त्यावरती विरोधकांनी टीका केली आहे की हे आधी का नाही सुचलं, हे उशिरा का बोलताय? चांगला प्रश्न आहे. त्यांनी माझं मांडण्याची अजून भूमिका स्पष्ट करून देते. तुम्हाला दोन गोष्टी सांगतो याच्यात. पहिली गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत जर आपण पाहत असाल तर तो रस्ता आधी NHAIकडे होता, नॅशनल हायवे अथॉरिटीकडे होता. साधारणपणे 5 वर्षापूर्वी MMRDकडे आला. त्याच्यावर वेगळ्या यंत्रणा काम करायच्या. PWD होतं, MSRDC होतं, MMRD होतं आणि ह्या सगळ्या यंत्रणा मिळून वेगळ्या ब्रिजेसवर काम करायची. BMCचा तिथे संबंध नव्हता, तरी देखील खड्डे पडले तर विरोधक BMCवर टीका करायचे. हे माहिती असून की हा रस्ता MSRDC आणि MMRDकडे. आता नोव्हेंबर 2022मध्ये MSRDC आणि MMRD यांनी हा रस्ता म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल, हे दोन्ही रस्ते BMCकडे दिले. वर्षानुवर्ष जर आपण पाहिलं असेल आणि आमचं सरकार देखील असताना एकच मुद्दा उपस्थित व्हायचा की हे रस्ते हस्तांतरित BMCकडे का नाही होते. BMCमध्ये लोकप्रतिनिधी असताना आणि BMCचं हिताचा विचार करणारे लोक उपस्थित जो प्रश्न करायचा तो एवढाच होता की जर BMCने ह्या रस्त्यांची जबाबदारी घेतली तर मग ॲड रेव्हेन्यू जे होर्डिंग्ज आहेत त्याचा रेव्हेन्यू कोणाकडे जाणार आणि टोल टॅक्स लागणार की नाही. आणि तिथेच एक साधारणपणे अडथळा निर्माण व्हायचा. आता ह्या म्युन्सिपल कमिशनरना काय सुचलं मला माहिती नाही, पण ही जबाबदारी त्यांनी स्वतःवर खेचून आणली. कदाचित 3 ते 4 हजार कोटीचे घोटाळे करायला आणि तिथे सिमेंट कॉन्क्रीटची कामं करायला. असो, आत्ता हे सगळं झाल्यानंतर जेव्हा BMCकडे हे रस्ते हस्तांतरित झाल्यानंतर मुद्दा एवढाच येतो की मग जर BMC डागडुजी करणार असेल, रंगरंगोटी करणार असेल, लाईट्स मेंटेन करणार असेल, स्वच्छता मेंटेन करणार असेल, स्वच्छतागृह बांधणार असेल, हे सगळं होणारे कोणाच्या पैशातून तर मुंबईकरांच्या पैशातून, मुंबईकरांच्या करामधून. तर मग हे सगळं होत असताना मुंबईकरांनी MSRDCला टोल टॅक्स का भरावा? विषय स्पष्ट आहे. कुठच्याही दुसऱ्या पक्षाच्या टोलच्या भूमिकेशी निगडीत नाही. माझा विषय हा प्युअरली इकॉनॉमिक आहे की मुंबईकरांनी 2 वेळा टॅक्स का भरावा. आणि परत मी जसं सांगितलं की जर मी मुंबईकर म्हणून माझ्या पैशातून, माझ्या टॅक्स मनीमधून आणि तुमच्या टॅक्स मनीमधून हे सगळं जर रस्त्याचं कामं होणार असतील तर मग आपण MSRDC ज्यांचा ह्या रस्त्यांशी आता काही संबंध राहिलेला नाही त्यांना टोल टॅक्स का भरावा आणि त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटचे होर्डिंग का घ्यावे. तर मला वाटतं ह्याच्यातून विरोधकांना उत्तर स्पष्ट झालं. काही दिवसांपूर्वी महाभरती मराठीमध्ये अरे मेरा उधर CCTV नहीं है. सर काही दिवसांपूर्वी महाभरतीची परीक्षा झाली होती. आपने ट्वीट भी किया है, कई लोग उसका स्वागत कर रहे हैं. बिल्कुल, मुझे लगता है पूरा देश स्वागत कर रहा है क्योंकि यही बात है कि किसी से भी कोई भी सांसद हो या विधायक हो जो जीत के आते हैं जनता से, उनसे आप उनका हक छीन नहीं सकते. और यही बात हम कहते आए थे, यही बात सुप्रीम कोर्ट ने भी कही और उनको ये दोहराई है, ये दिलासा दिया है कि कोई इनका हक छीन नहीं सकते, अधिकार छीन नहीं सकते. वायनाड को अपनी आवाज़ वापस संसद भवन में मिली, लेकिन अगर आप देखें तो जो भी सत्य के साथ लड़ रहा है, सत्य के लिए लड़ रहा है, सत्य के खिलाफ नहीं सत्य के लिए लड़ रहा है, जनता के लिए लड़ रहा है, उनकी आवाज़ दबाने की कोशिश हो रही है. वो आज आपने देखा होगा, ये बड़ा दिलासा है. काही दिवसांपूर्वी आदित्यजी महाभरतीची परीक्षा होणार होती. बिल्कुल, लेकिन हम अभी ऑपोजिशन नहीं, आने वाली सरकार समझते हैं खुद को और यही बात है, जीतेगा भारत क्योंकि हम इंडिया है. काही दिवसांपूर्वी महाभरती होणार होती आणि त्यावेळेस एक मिनिट, इथून इथे येतो. काही दिवसांपूर्वी महाभरती होणार होती, त्यावेळेस परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतलं गेलं, परंतु त्या रद्द झाल्या. आता पुन्हा एकदा परीक्षा होत आहेत आणि पुन्हा एकदा विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतलं जाते. विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण. मला वाटतं आपण मागच्या वर्षीची भाजपची भूमिका आणि आत्ताची भाजपची भूमिका हे जरी दाखवलं तरी विद्यार्थ्यांना स्पष्ट होईल की 2 बाजूच्या भूमिका कोण बदलते. पैसे विद्यार्थ्यांचे 2दा घेतले जातात. हेच तर मी सांगतोय. आता मागच्या वर्षीची भाषणं त्यांची बघा, जेव्हा ते सरकारमध्ये नव्हते, सत्तेत नव्हते, आणि आत्ता मुख्य गोष्ट ही आहे की पैसे विद्यार्थ्यांचे घेतल्यानंतर अजूनही ज्या स्पर्धा परीक्षा झाल्यात त्यांचे निकाल नीट लागलेले आहेत का, त्यांना पोस्टिंग नीट मिळालं आहे का. बरं, हे सगळं तर जाऊ द्या. आत्ता जे आपण पाहताय की महानगरपालिका असतील, सरकारी यंत्रणा असेल किंवा IAS IPSच्या बदल्या असतील, बदल्या पोस्टिंगसाठी मंत्र्यांकडून पैसे मागितले जातात. हे किती योग्य आहे? अरे साहब, ऐसा कहा जाता है एक से भले दो. आप लोग की ताकत तो पूरा महाराष्ट्र में दिख रहा है, लेकिन अगर राज साहब से अगर कोई चर्चा चल रही है, क्या भविष्य में आप लोग एक साथ आने की संभावना? एक से भले दो नहीं, अभी आप देख रहे हैं देश की 100 करोड़ जनता जो हुकुमशाही की सरकार है उसके खिलाफ लड़ेगी. औरंगाबादला संभाजीनगरला एक बैठक पार पडली आणि त्यामध्ये पालकमंत्र्यांना ज्या पद्धतीनं विरोधी पक्षनेते यांच्यामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणामध्ये या निधीवरून वाद होता. अंबादास दानवेंना याविरोधात आवाज उठवला आणि मी अंबादासींचं आणि उदयसिंग राजपूतजींचं अभिनंदन करतो, कारण हे जे पालकमंत्री आहेत ते हल्ली स्वतःला मालकमंत्री समजायला लागलेले आहेत. मग संभाजीनगर असेल किंवा रायगड असेल, रायगडमध्ये पण पालकमंत्री कोण बनणार ह्याच्यावरनं भांडण्यात पण अजून खड्डे तिकडचे दिसत नाही आहेत. तसंच संभाजीनगरमध्ये असेल आणि निधीचा वाटप जो आहे आपण पाहत असाल, हे जे आमदार मागतायत
हे निधी काही स्वतःसाठी मागत नाही, जनतेच्या कामासाठी मागतात. पण हेच पालकमंत्री तुम्ही त्यांच्या मतदारसंघात जरा जाऊन विचारा, वाईन शॉप कोणाचे आहेत तुम्हाला कळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.